नमस्कार. माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? ओके. तुमच्याबरोबरचं आजचं जे संवाद आहे त्याची सुरुवात मला एका तसा सामान्य वाटणाऱ्या प्रश्नापासून, आपल्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या एका प्रश्नापासून मी सुरुवात करणार आहे. मित्रांनो, महागाई वाढते आहे ना. मग जर महागाई वाढते आहे तर मग त्याप्रमाणे महागाई जर वाढते आहे तर काय वाढलं पाहिजे? महागाई वाढते आहे म्हणजे कमाई वाढली पाहिजे, पगार वाढला पाहिजे, इन्कम वाढला पाहिजे, पैसा वाढला पाहिजे. हे उत्तर आपल्यापैकी बहुतेकांनी दिलं आणि बहुतेकांचा असाच विचार असतो की अरे महागाई वाढते आहे मग पैसा वाढला पाहिजे. पण मित्रांनो, हा एक ब्लाइंड स्पॉट आहे की जर महागाई वाढते आहे तर पगार वाढला पाहिजे, इन्कम वाढलं पाहिजे. इथे ना माझ्या गुरुजींनी सांगितलेलं एक वाक्य मी तुमच्या समोर मांडणार आहे. त्या वाक्याने माझं आयुष्य बदललं. कदाचित आपल्यापैकी काही जणांचं आयुष्य बदलेल. जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो आणि म्हणायचो अरे गोष्टी महाग आहेत, ते म्हणायचे कुंदन, थिंग्स आर नॉट कॉस्टली. The problem is you can't afford them. Things are not costly. The problem is you can't afford them. आणि त्याच ब्रेथमध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलं की इन टुडेज वर्ल्ड युअर स्किल्स विल पे युअर बिल्स. आजच्या जगामध्ये तुझी कौशल्य जी आहेत ती तुला बिल भरण्यासाठी मदत करतील किंवा तुझी जी लाईफस्टाईल आहे ती जगण्यासाठी मदत करतील. आणि त्या दिवशी बल्ब पेटला की जर महागाई वाढते, जर माझ्या आजूबाजूच्या गोष्टी मला अनअफोर्डेबल होत आहेत, देन पहिलं कमाईकडे बघण्याऐवजी आय नीड टू लुक ॲट माय स्किल्स, माय अबिलिटी. मित्रांनो, आपण जे काही कमवतो, भौतिक जगातलं जे काही कमवतो ते म्हणजे ज्या गोष्टीला कमवायला आपल्याला 5, 10, 15 वर्ष लागली ना, एका रात्रीत कोणतरी घेऊन जाऊ शकतो. आणि आपल्यापैकी बरेच जणांच्या बाबतीत हे घडतं की जी गोष्ट कमावण्यासाठी, मग ती कार असेल, गाडी असेल, बंगला असेल, माझा फ्लॅट असेल, माझं घर असेल, जे कमावण्यासाठी मी 5, 10, 15 वर्ष माझ्या आयुष्यातली घातली आणि असं काहीतरी घडतं आणि रातोरात ते माझ्याकडून हिरावून घेतलं जातं. आपण जे कमवतो ते रातोरात आपल्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकतं, पण ते कमावताना आपण जे बनतो ते आपल्याकडून कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह हा काहीतरी बनणं असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जे बनलं आहात ते तुमच्याकडेच राहणार आहे, ते तुमच्याकडून कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. आणि जे बनलं आहात त्याच्या जोरावर पुन्हा जे हिरावून गेलेलं आहे ते पुन्हा उभं करता येतं. मित्रांनो, माझा आजचा विषय आहे बिझनेस स्केलेबिलिटी बाय सस्टेनेबिलिटी. ज्यावेळेला मी उद्योजकांना भेटतो, तुमच्यापैकी अनेक उद्योजक इथे जे बसलेले आहेत, किंवा ज्यावेळेला तुम्ही उद्योजकांना भेटाल आणि त्यांना विचाराल की हा बिझनेस करताय, अपेक्षा काय, या बिझनेसमधून अपेक्षित काय आहे, आणि एक उत्तर तुम्हाला सर्वांच्या मुखातून निघेल ते मला ग्रोथ हवी आहे. मी कुठेतरी नोकरी करत होतो, ग्रोथ होत नव्हती, मला माहिती आहे माझ्याकडे क्षमता आहे, मी बिझनेसमध्ये आलो आणि आता मला बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे. प्रत्येक स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज ही ग्रोथच्या मागे असते. आणि जसं मगाशी आपण म्हटलं की काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला अतिशय स्वाभाविक वाटतात की अरे महागाई वाढते म्हटल्यावर पगार वाढला पाहिजे किंवा महागाई वाढते कमाई वाढलं पाहिजे. पण खरं उत्तर काय आहे? महागाई वाढते आहे तर माझ्या केपेबिलिटीज वाढल्या पाहिजेत, माझे स्किल वाढलं पाहिजे. त्याचप्रमाणे उद्योजक आणि उद्योग हे ग्रोथ प्राप्त करण्यासाठी, वृद्धी प्राप्त करण्यासाठी अपॉर्च्युनिटीजच्या मागे पळत असतात. त्यांना वाटतं अपॉर्च्युनिटी आल्या ना तर ग्रोथ येईल. पण फॅक्ट असं आहे, ग्रोथ इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ सस्टेनेबिलिटी. And one can only sustain what he or she deserves. So it is important to become deserving rather than just running behind the opportunities. वृद्धी जी आहे
बिझनेसमधली वृद्धी जी आहे, ग्रोथ जी आहे, ही सस्टेनेबिलिटीचं बाय प्रॉडक्ट आहे. आणि आपण आयुष्यात त्याच गोष्टी सस्टेन करू शकतो ज्याचे आपण डिझर्व, ज्याला आपण लायक आहोत, ज्याच्या आपण केपेबल आहोत. अगदी बिझनेस नव्हे, तुमचे रिलेशनशिप देखील. आयुष्यात आपण त्याच गोष्टी जास्त काळापर्यंत आपल्याकडे टिकवून ठेवू शकतो ज्याच्या आपण लायक आहोत. त्यामुळे जर मला ग्रोथ हवी आहे, तर मला त्या ग्रोथच्या डिझर्विंग बनावं लागेल आणि तरच सस्टेनेबिलिटी येईल. बिझनेस स्केलेबिलिटीच्या आधी सस्टेनेबिलिटी गरजेची आहे. आणि या सस्टेनेबिलिटीच्या बाबतीमध्ये आपल्या वेदांतामध्ये, उपनिषदांमध्ये अतिशय साधं, अतिशय समर्पक असं एक समीकरण मांडलेलं आहे. जर आपण वेदांताचा अभ्यास केला किंवा आपल्या एन्शियंट नॉलेजचा अभ्यास केला तर तिथे या संपूर्ण विश्वाच्या सस्टेनेबिलिटीसाठी ज्या युनिवर्समध्ये आपण जगतोय, या युनिवर्स ही एक सिस्टम आहे. ही आपल्या आधीपासून आहे आणि आपल्या नंतरही असणार आहे. आणि ही इतकी करोडो वर्ष सस्टेन होते आहे. त्या सस्टेनेबिलिटीचं एक समीकरण मांडलेलं आहे. आणि ज्यावेळेला हे समीकरण एका उद्योजकाला समजेल आणि ते समीकरण तो आपल्या उद्योगामध्ये अप्लाय करायला लागेल, त्यावेळेला त्याच्या बिझनेसला सस्टेनेबिलिटी येईल. आणि सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वतता येईल. आणि जेव्हा शाश्वतता येईल तेव्हा ग्रोथ येणारच आहे. ते समीकरण असं आहे की हे संपूर्ण विश्व 3 प्रकारच्या कार्यांवर, 3 प्रकारच्या रोल्सवर डिपेंडंट आहे. पहिला रोल आहे निर्मितीचा. या विश्वाची निर्मिती, या विश्वामध्ये निर्मिती करणं. आणि हा रोल वेदांतामध्ये ब्रह्माचा रोल मांडला गेलेला आहे. ब्रह्मा इज द क्रिएटर. मग ब्रह्मा जर निर्माता आहे, निर्माण करतो, मग काय छेनी आठवडी घेऊन येऊन निर्माण करतो का? तर असं म्हटलं गेलेलं आहे की ब्रह्मा विचार करतो आणि त्या विचारातून निर्मिती होते. ही थिंक्स अँड थिंग्स गेट्स क्रिएटेड. मग जर ब्रह्माच्या विचारातून निर्मिती होते तर चांगले विचार तर चांगली निर्मिती आणि वाईट विचार तर वाईट निर्मिती. मग ब्रह्माच्या मनामध्ये मग वाईट विचार काय येत नाही? आणि याच्या मागचं कारण आहे की ब्रह्माच्या मागे सरस्वतीचं अधिष्ठान आहे. ब्रह्माची वाईफ, ब्रह्माची अर्धांगिनी ही सरस्वती आहे. आणि त्या सरस्वतीमधून येणारे जे विचार आहेत, त्या विजडममधून येणारे जे विचार आहेत, त्या विचारातून निर्मिती होते. मग उद्योजक म्हणून मी माझ्या उद्योगाचा निर्माता आहे. मी माझ्या ऑर्गनायझेशनचा ब्रह्मा आहे. आणि माझे जसे विचार तशी ऑर्गनायझेशन बनत जाते. कौटिल्यानेही म्हटलेलं आहे, यथा राजा तथा प्रजा. मग मी माझ्या ऑर्गनायझेशनचा, माझ्या बिझनेसचा जर राजा आहे तर माझी प्रजा माझ्यासारखीच असणार. मी माझ्या उद्योगाचा जर ब्रह्मा आहे तर माझ्या विचारातून माझ्या उद्योगाची निर्मिती होणार आहे. एखादा उद्योजक एका विशिष्ट फील्डमध्ये उद्योग करत असतो आणि मग काहीतरी अपॉर्च्युनिटी दिसते आणि डोक्यामध्ये मग विचार घोळायला लागतो, अरे तिकडे जास्त प्रॉफिट आहे, ते करूया का? नुसता विचार जरी आला ना तर पुढच्या 3, 4, 5 महिन्यामध्ये त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये ती गोष्ट व्हायला सुरुवात होते, घडायला सुरुवात होते. त्याच्या विचारातून ऑर्गनायझेशन निर्माण होत असते. आणि म्हणून हे विचार अपॉर्च्युनिटीमधून येण्याऐवजी, हे विचार बाह्य जगातील अपॉर्च्युनिटीतून येण्याऐवजी जर ते त्याच्या विजडममधून येत असतील, जर त्याच्या ऑर्गनायझेशनच्या, त्याच्या बिझनेसच्या विजडममधून येत असतील, सरस्वतीमधून येत असतील, तर त्या ऑर्गनायझेशनला सस्टेनेबिलिटी प्राप्त होईल. अनेक लोक डायव्हर्सिफिकेशनच्या नावाखाली अशा बिझनेसेसमध्ये स्वतःला एंटर करतात की त्याचा आधीच्या बिझनेसशी काहीही संबंध नसतो. आणि मग ही एक ऑर्गनायझेशन आणि ही एक ऑर्गनायझेशन, दोन्ही ऑर्गनायझेशन बिल्ड करण्याच्या चक्करमध्ये दोन्ही ऑर्गनायझेशनला स्ट्रेस येतात आणि दोन्ही ऑर्गनायझेशन बंद होतात. आणि मग हे करत असताना तो असं का करतो म्हटल्यावर ते टाटाज आणि रिलायन्स ही उदाहरणं देतात. अरे टाटाने ज्या काळामध्ये बिझनेस सुरू केला, लायसन्स राज. आणि आज टाटा ज्या स्टेजला आहे, त्याच्या ते ज्या काही मार्केटमध्ये आहेत त्या मार्केटमध्ये एक सबस्टेन्शियल त्यांचा शेअर आहे. त्या उद्योजकाला जेव्हा म्हटलं जातं की तुझ्या मार्केटमध्ये शेअर काय आहे तुझा,
जर मी एक पाय बनवला, एक गोल बनवला तुझ्या मार्केटचा, तर त्याच्यामध्ये तुझा शेअर काय आहे, तर तो एक डॉटही मारू शकत नाही. मग कुठलं उदाहरण कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरायचं? जर मी माझ्या ऑर्गनायझेशनचा ब्रह्मा आहे आणि माझ्या विचारातून माझी ऑर्गनायझेशन निर्माण होणार असेल, तर मग माझे विचार हे सरस्वतीमधून येणं गरजेचं आहे, माझ्या बिझनेसच्या विस्डममधून येणं गरजेचं आहे, फक्त अपॉर्च्युनिटीमधून नाही. है ना? जेव्हा लग्न झालंय ना, मग आता रंभा उर्वशी मार्केटमध्ये जरी असल्या तरी तिथे जाणं हे सद्गृहस्थाचं काम नाही. मग पहिला रोल जो आहे तो ब्रह्माचा, त्याच्या विचारातून बिझनेसची निर्मिती होते आणि तो विचार हा सरस्वतीतून यायला. मग ब्रह्मानंतरचा दुसरा रोल पालनहार, विष्णूचा. पालन जो ह्या जगताचं करतो, विष्णू ह्या जगताचं पालन करूच शकणार नाही जोपर्यंत त्याच्या मागे लक्ष्मीचं अधिष्ठान. विष्णूची अर्धांगिनी ही लक्ष्मी सांगितलेली आहे. अरे एक साधं घर चालवायचं तर लागते ना लक्ष्मी. विश्वाचं जर पालन करायचं तर लक्ष्मी लागणारच. उद्योजक म्हणून मी माझ्या उद्योगाचं ज्या वेळेला पालन करत असतो त्यावेळेला मला फायनान्शियल लिटरसी, रेव्हेन्यू कुठून येणार, कॉस्ट कसा डिस्ट्रीब्यूट होणार आहे, माझा मार्जिन मॉडेल काय आहे, कॅश फ्लो काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्याच्यामध्ये ते कार्य करणं गरजेचं आहे. आता ब्रह्माचे किती अवतार आपण पाहिलेत? एकच अवतार. पण विष्णूचे किती अवतार आहेत? विष्णूचे दशावतार आहेत. कारण की ब्रह्मा निर्मिती केबिनमध्ये बसून करतायत, विचारातून करतायत. विष्णू हा ग्राउंडवर काम करतो आणि मग जशी परिस्थिती तसा त्याला अवतार घ्यावा लागतो. मग मी उद्योजक आहे तर मला अकाउंट्स पण समजलं पाहिजे, मला ऑपरेशन्स पण समजलं पाहिजे. मी कदाचित त्यात निष्णात नसेल, त्यात तज्ज्ञ नसेल, पण मला जरी स्टॅच्युटरी अकाउंटिंग नाही समजत असलं तरी मला मॅनेजमेंट अकाउंटिंग समजणं गरजेचं आहे. माझे नंबर्स मला कळले पाहिजेत. उद्योजक म्हणून मी असं म्हणू शकत नाही की अरे नाही ते नंबर्स आपल्याला काही लक्षात येत नाहीत. आणि मग विष्णू नंतर पालन ह्या रोल नंतरचा जो रोल आहे तो आहे संहाराचा रोल, डिस्ट्रक्शनचा रोल. आणि डिस्ट्रक्शनचा रोल हा शिवाचा आहे, शंकराचा आहे. पण कोणतंही डिस्ट्रक्शन शक्तीच्या अभावी शक्य नाही. जर मला कोणतंही डिस्ट्रक्शन करायचं असेल तर मला शक्तीची गरज आहे. आणि म्हणूनच महेशाची अर्धांगिनी ही पार्वती आहे, जी शक्तीचा रूप आहे, जी शक्तीचं रूप आहे. ऑर्गनायझेशनमध्ये ज्यावेळेला मी बिझनेस सुरू करतो त्यावेळेला अनेक गोष्टी मी निर्माण करत असेल, पण हे जे काही मी निर्माण करतो आहे यातलं बरंच ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इररिलेव्हंट होतं. आणि ज्यावेळेला हे इररिलेव्हंट होतं त्याचं तात्पर्य ज्यावेळेला संपतं त्यावेळेला ते डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे. आणि डिस्ट्रॉय करायची तर माझ्याकडे शक्ती हवी. अनेक ऑर्गनायझेशन्स, अनेक उद्योग स्वतःच्याच प्रॉडक्टच्या प्रेमात पडतात. बाह्य जग बदलतं पण ते प्रॉडक्ट बदलत नाही, ती सर्व्हिस बदलत नाही आणि ते अखंड ऑर्गनायझेशन्स इररिलेव्हंट होऊन जातात. मग माझ्या बिझनेसला शाश्वत ठेवायचं आहे. बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरी माझ्या बिझनेसला शाश्वत जर मला ठेवायचं आहे तर मग मला वेळोवेळी काही गोष्टी डिस्ट्रॉय कराव्या लागतील. आणि ते डिस्ट्रक्शन करण्यासाठी माझ्याकडे शक्ती असणं गरजेचं आहे. आणि ही शक्ती जर माझे प्रॉडक्ट इररिलेव्हंट होणार असतील तर माझ्याकडे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हवं, त्याची प्रोसेस हवी. माझी कार्यपद्धती जर जुनी होत असेल तर माझ्याकडे प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करणारं कोणीतरी हवं. आणि या प्रोसेस इम्प्रूव्हमेंट ज्यावेळेला मी सिस्टम्स टाकत असतो, ज्यावेळेला मी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करत असतो त्यावेळेला माझ्या इरिलेव्हंट झालेल्या गोष्टींना डिस्ट्रॉय करणं मला सोपं होतं. कारण या सगळ्या सिस्टम्स आणि प्रोसेसेसमधून मी माझ्या मागे एक शक्ती निर्माण करत असतो. सो जर मला माझा बिझनेस, माझा उद्योग शतकोत्तर घेऊन जायचा असेल तर उद्योजक म्हणून माझ्या डोक्यामध्ये हे 3 रोल, निर्मिती,
पालन आणि डिस्ट्रक्शन हे क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण मगाशी म्हटलं की जर महागाई वाढते तर स्किल वाढलं पाहिजे, त्याच प्रकारे जर एका ऑर्गनायझेशनला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज घ्यायच्या असतील तर तिच्या केपेबिलिटीज ह्या वाढल्या पाहिजे. आता ऑर्गनायझेशनल केपेबिलिटीज काय आहेत त्याच्यावर एक बोलू. हे संपूर्ण विश्व जर आपण पाहिलं, आपण म्हणतो की हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. कोणते पंचमहाभूत आहेत? मी ज्या ज्या वेळेला लोकांना विचारतो ही पंचमहाभूतं काय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, पण क्रम नेहमी हा असा असतो: जल, वायू, धरती, अग्नी, आणि मग एक पॉज घेतात, आकाश, असं आठवतं ते. त्याच्यामागे कारण आहे. जल, अग्नी, धरती, वायू ह्या ग्रॉस गोष्टी आहेत, ह्या मला अनुभवता येतात आणि ह्या मला अनुभवता येत असल्यामुळे ते माझ्या लक्षात राहतात. पण स्पेस ही सटल गोष्ट आहे, ती आहे, पण हा स्पेस आहे म्हणून दाखवता येत नाही, सटल आहे. पण या स्पेसला जर मी काढून घेतला तर इतर 4 ग्रॉस एलिमेंट जे आहेत ते एक्झिस्टच करू शकणार नाही. या सगळ्याला एक्झिस्ट करायला स्पेसची गरज आहे. आणि त्याचप्रमाणे ऑर्गनायझेशनची देखील पंचमहाभूतं आहे. आणि ही जी पंचमहाभूतं ज्यावेळेला समजतात आणि त्या पंचमहाभूतांवर जेव्हा मी काम करतो तेव्हा मी माझ्या ऑर्गनायझेशनची केपेबिलिटी बिल्ड करत असतो. जसं स्पेस हे सुप्त रूपामध्ये आहे, तसंच ऑर्गनायझेशनची पहिली केपेबिलिटी जी आहे दॅट इज लीडरशिप ऑर डायरेक्शन. विचार, ज्या विचारातून कंपनीला, ऑर्गनायझेशनला दिशा मिळते. बऱ्याच वेळेला उद्योजक दिशा देत असतो, पण तो मॉर्टल आहे, कधीतरी मरणार आहे, मग त्याच्यानंतर दिशा कोण देणार? म्हणून माझ्या उद्योगाचा विचार काय आहे, ज्यातून दिशा मिळते, ज्यातून लीडरशिप मिळते, दॅट इज द फर्स्ट एलिमेंट. पहिला एलिमेंट आहे दिशा देणारा विचार. त्यानंतरचा एलिमेंट आहे रिसोर्सेस. मग रिसोर्सेसमध्ये तुमची मॅनपॉवर आली, तुमची इन्फ्रास्ट्रक्चर आली, तुमची फंडिंग आली, तुमचं फायनान्स अवेलेबिलिटी आली, तुमचं गुडविल आलं, ब्रँड आलं, या सगळ्या रिसोर्सेस आहेत. मग माझ्या रिसोर्सेसची केपेबिलिटी वाढवणं. सो पहिलं लीडरशिप, दॅट इज डायरेक्शन. सेकंड रिसोर्सेस, त्या रिसोर्सेसला परिस्थिती अनुषंगाने अपग्रेड करणं. तिसरं आहे प्रोसेसेस. आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे ना एक डायरेक्शन असतं, काहीतरी करायचं आहे, डायरेक्शन असतं, त्याच्यासाठी लागणारे सगळे अगदी रिसोर्सेस अवेलेबल नसतील तरी काही रिसोर्सेस आपण जुगाड करून घेतो. प्रोसेसेस, मला माहिती आहे ना कसं करायचं. अरे कुठे लिहून ठेवलंस का की मी या पद्धतीने करतो, जेणेकरून पुढचा येणारा माणूस ते त्या पद्धतीने करेल. नाही तर प्रत्येक माणसाची आपली स्वतःची पद्धत. मग अमका गेला तर अशी सर्व्हिस मिळते आणि तमका गेला तर वेगळी सर्व्हिस मिळते. स्टँडर्डायझेशन आणि कन्सिस्टन्सी कशी येणार? त्यामुळे तिसरा जो केपेबिलिटीचा पार्ट आहे दॅट इज प्रोसेसेस. चौथा जो आहे दॅट इज स्पीड ऑफ रिसोर्स आणि प्रोसेसेस. रिसोर्सेस आणि प्रोसेसेसच्या स्पीडची सांगड घालणं. तुम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये असाल, पण मर्सडीज ही वेगळी कंपनी आहे आणि मारुती ही वेगळी कंपनी आहे, दोन्हीही सक्सेसफुल कंपन्या आहेत, दोन्हीही चांगले ब्रँड्स आहेत, पण दोघांच्या रिसोर्स आणि प्रोसेसेसचे स्पीड वेगळे आहेत. त्यातून माझं बिझनेस मॉडेल डिफाईन होत असतं. त्यामुळे चौथी जी केपेबिलिटी आहे दॅट इज स्पीड ऑफ रिसोर्स अँड प्रोसेसेस. आणि पाचवी महत्त्वाची केपेबिलिटी दॅट इज पॉलिसीज. माझे नॉन नेगोशिएबल्स काय आहेत? ॲज अ ऑर्गनायझेशन माझे नॉन नेगोशिएबल्स काय आहेत? मी काय करतो आणि मी काय करत नाही. अनेक कंपन्यांमध्ये तुम्ही ऐकत असाल की आमच्या इथे हे होत नाही, आमच्या इथे हे होत नाही. अरे अर्थ काय याचा? आमचं नॉन नेगोशिएबल आहे की आम्ही एका विशिष्ट पद्धतीने बिझनेस करतो आणि विशिष्ट प्रकारचा रेव्हेन्यू आणतो, त्यातून विशिष्ट प्रकारेच आम्ही आमची कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करतो आणि आम्ही आमची मार्जिन ही कंट्रोल करतो. कारण की बिझनेस जर प्रॉफिटेबल नाही तर सस्टेनेबल नाही. पण जर त्याला प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर मला माझे नॉन नेगोशिएबल्स
एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात कदाचित नाही करू शकणार, मला मार्केटची गरज आहे, पण तुमच्या बॅक ऑफ द माइंड क्लिअर असलं पाहिजे की मी काय करणार, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी काय करणार नाही. उद्योग बंद होण्यामागे त्यांनी काय केलं पेक्षा त्यांनी काय करायला नको होतं हे जास्त कारणीभूत असतं. आणि म्हणूनच जर उद्योगाला स्केलेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी हवी असेल तर या 5 एलिमेंट्सवर, या 5 केपेबिलिटीजवर कन्सिस्टंटली काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजचं माझं तुमच्याबरोबरचं संवाद संपवताना एकच वाक्य सांगेन. वर्ल्ड विल नेवर गिव्ह यू व्हॉट यू डिझायर, बट नोबडी कॅन स्टॉप यू फ्रॉम अचिव्हिंग व्हॉट यू डिझर्व. जग तुम्हाला ते कधीच देणार नाही ज्याची तुम्ही इच्छा बाळगताय, पण तुम्ही ज्याच्या लायक आहात ते साध्य करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. थँक्यू.